तर गुड आफ्टरनून मित्रांनो. नमस्कार. आता आम्ही आलेलो आहे चौराई देवीच्या ट्रेकिंगसाठी. आणि याची सुरुवात कशी झाली पहिला ते बघा. तर मी आणि समीर आलो रोजच्या सारखं कॉलेजमध्ये. पण कॉलेजमध्ये आल्यावर समजलं की आज काय लेक्चर होणार नाहीत, कारण होती फॅकल्टी मीटिंग. मग काय माझं आणि समीरचं ठरलं, आता आलोय तरी येऊया फिरून कुठनं तरी. मग जरा गुगलवर बघितलं जवळपास काय चांगलं फिर आहे का ती, आणि आम्हाला दिसला चौराई मंदिरचा ट्रेक. केलं फायनल. आता हे मंदिर आहे तुकाराम नगर आणि सोमाटणे फाट्याच्या मध्ये. बसलो 42 नंबरच्या बसमध्ये, जी होती मनपा टू निगडी. पण काय नशीब, थोडं पुढं गेलो आणि बस झाली पंक्चर. मग तिथून परत 139 नंबरची बस पकडली, जी होती भक्ती शक्ती. भक्ती शक्ती बस स्टॉपला उतरलो. तिथून जाते 360 नंबर 305 नंबर अशा बस. मग आम्ही बसलो 305 नंबरच्या बसला आणि उतरलो सोमाटणे फाट्याच्या स्टॉपला. तिथून 15-20 मिनटं लागते चालत जायला. तर चालत जात असताना आम्हाला दिसली रसवंती. आता तुम्ही म्हणाली रसवंती कोण? तर रसवंती म्हणजे जिथं उसाचा रस मिळतं ते ठिकाण. मग काय उसाचा रस म्हणल्यावर समीरला म्हणलं आता रस प्यायल्याशिवाय काय एनर्जी येत नाही बाबा. मग एक ग्लास घेतला दोघांनी आणि पोचलो आम्ही ट्रेकिंगच्या स्टार्टिंग पॉईंटला. तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहे चौराई देवीच्या ट्रेकच्या सुरुवातीला. फोटो काढायची का? काढतेस का? फोटो काढायचे बघा समीरची इथं आता. हाँ ये कर लो पहले बड़े लोग हैं पहले ऐसे करते होंगे. तर मित्रांनो ट्रेकला सुरुवात झालेली आहे. मी आणि समीर आता ट्रेकला सुरुवात केलेली आहे. बघा हे मेन गेट आहे. इथून असेच वर जायला ट्रेकिंग आहे. लय ट्रेकिंग नाही त्यामुळे आम्ही आलो आहे दुपारचं. समीर किती वाजले सांग? वाजले 1 वाजला नाही 1 नसेल वाजला, 12:30 वाजले असतील. 12:30 ते जास्त झाले रे. 1:15 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहे आत्ता ट्रेकिंगला. तर सध्या आम्ही वर चढत आहे. ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. बस झालेली आहे पूर्ण आणि बाजूला सुकं आहे. आम्हाला वाटलं थोडी हिरवळ असेल, पण त्या सीझनला आलो नाही रे, बघा पावसाच्या सीझनला. आमची एकच अपेक्षा होती इथे येण्याची, तर काहीतरी डोंगर आहे तर काहीतरी हिरवे झाडे बघायला मिळणार. पण इथे आल्यानंतर वेगळीच रियालिटी बघायला मिळते. ती म्हणजे की ठीक आहे की आमच्या जीवनात हिरवळ नाही आहे. ऐसा नहीं हो सकता, कह दो कि ये झूठ है. पण निसर्गाला पण माहिती आहे इथे तरी हिरवळ दिसायला पाहिजे होती. पण काय सगळी अपेक्षा भंग झाली आहे. अपेक्षा भंग झालेली आहे समीरची, कारण तरी आता पण सध्या काय? हिरवळ नाही. जरी का हिरवळ नसले तरी सुक्याचाच आनंद घेत आम्हाला चढायचं आहे आणि तसं तेच घ्यायचं आहे. आम्ही दोघं पण पहिल्यांदा झाले. पहिल्यांदा झालं. समीर पण पहिल्यांदा आलाय, मी पण पहिल्यांदा आलोय. ट्रेकचा काय अंदाज नाही सध्या, गेल्याशिवाय काय समजणार नाही. तुम्हाला माहित आहे का मित्रांनो, ट्रेकिंगचा रस्ता हा पूर्ण मोकळाच आहे सध्या. पण हा माझ्याकडे कॅमेरा का फिरवतोय? मी अगोदरच सांगितलं की मी कॅमेरा साई पर्सन आहे. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. हे बघा कॅमेरा शाय पर्सन. कॅमेरा समोर आल्यानंतर असं मला काय बोलायचं काही नाही, ते सगळं गोंधळून जातंय. समीरचा अशी इच्छा आहे की ते एक फ्लॅट पाहिजे त्याला राहायला, म्हणजे रोज ट्रेकिंगसाठी हो वर येईल. पण सध्या खिशात किती रुपये आहेत तुझे? हा? 1 रुपया. अभ्यास आले 1 रुपया आहे सध्या त्याच्याकडे. आणि हो आता विचार चांगल्या करतोय- कामाची सुरुवात 1 रुपयानेच होते रे. हो 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 हे कधी विसरायला नको. बरोबर आहे मित्रांनो. तुम्ही पण लक्षात ठेवा. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि कष्ट करत राहा. बरोबर आपली वेळ येते, वेळेची वाट बघा फक्त. आम्ही आलो 1 रुपया घेऊन आणि बनवणार 1 रुपयाचे अनेक रुपये, मल्टिपल रुपीज बनवणार आम्ही. सांगता ना येत वेळ कुठं काय पैसे, वेळ कुठं काय घेऊन जाते. बरोबर आहे. कुणाची वेळ कधी बदलेल सांगता येत नाही. हा. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा फक्त. बाकी दुनिया काय पण बोलू दे, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. हा. हे बघा काय झाडे लावा जीवन वाचवा, या धरतीचे स्वर्ग बनवा. बरोबर आहे, पण झाडांना पाणी द्या. हे पण लिहिलं पाहिजे काय? हे बघा इथं झाड लावलेलं आहे चिंचचं. पण चिंचचं झाड आहे आणि पाणीच नाही पाण्याच्या ठिकाणी बॉटल दिलेली आहे. त्याला. मोकळी बॉटल, ते पण कोणतर कचरा म्हणून टाकली आहे. इथं काय लिहिलंय? कचरा कुंडीचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू. ओके, चांगला आहे. आणि हे बघा कचरा कुंडीचा वापर चांगला आहे का नाही? पण तुम्हाला सांगायचं झालं तर हा मित्रांनो माझ्यापेक्षा 2 वर्षांत मोठा आहे. हो? वाटतंय का तुम्हाला बघून? 2 वर्षांनी मोठा आहे. मग जन्मसाल किती आहे सांग? 2000 आणि माझं 2003 आहे. तर बघा जवळजवळ 3 वर्षाचा फरक आहे आमच्या दोघांमध्ये. वा वा. तुम्ही बघा फक्त बुद्धीबरोबर शरीराचा पण विकास झालेला नाही. शरीराचा पण विकास झालेला नाही असं म्हणते पोरगं. इतकी माझी शोकांतिका आहे. समोर पूर्ण मोकळंच आहे बघा, कोण सुद्धा नाही.
मगाशी फक्त आम्हाला सुरुवातीला 2 कपल दिसले, पण आता कोणच नाही आहे. हे बघा समीर इथं दमलेला आहे सध्या. दमलो नाही रे, मग काय चाललंय तेवढ्या हळू? सगळ्यांना सोबत घेऊन जायचं. त्यांच्यासोबत यायचं आहे का तुला? वा, कदाचित त्यांना आपल्या मदतीची गरज पडू शकते. त्यामुळे काही का असो ना, आपण एकटे असलो तरी नेहमी मदतीला तत्पर असायला हवे. बरोबर आहे मित्रांनो. काय सांगता येत नाही कुणाला. आता ट्रेकिंग करताना करील पाण्याची गरज पडेल, तर आपल्याकडे सध्या बाटली पण आहेत 2, त्यामुळं मदत करायला कधीच मागं हटायचं नाही. आणि ते पण अशा दुर्मिळ ठिकाणी. निसर्गानं सुंदर सुंदर झाडे दिलेली आहेत, हवा दिलेली आहे. हे बघा, सुंदर दोन्ही गोष्टी बाजू निर्माण केलेल्या आहेत. त्यांचा तर आपण आनंद घेतला खुल्या पाहिजे. मनानं आनंद घ्यायला हवं. हे बघा, दोन्ही बाजूला जास्वंदीची झाडं आणि चाफ्याची झाडं लावलेली आहेत. हे ज्यावेळेस पावसाळा असेल आणि मोठी झाडं होतील त्यावेळेस लय भारी वाटेल. इथून दोन्ही बाजूला असे फुलं वगैरे, फुलं दोन्ही बाजूला भारी दिसतील. हां, हे बघा लाईटची सोय आहे. सोलर लाईट आहे. सोलरचे हे आहेत स्ट्रीट लॅम्प. हे मंदिर इथं दिसत आहे. मंदिर हे बघा, आणि ज्यांच्या समोर ही आहे मेन कमान म्हणतो आपण ती. तर आपल्याला इथे श्री चौराई देवी प्रसन्न. वगैरे काढायची गरज आहे ना. हां, चप्पल काढून मंदिरामध्ये प्रवेश करण्याची गरज आहे ना. ठीक आहे. इथं चप्पल काढलेलं आहे सगळ्यांनी, आपण पण इथंच काढू. पाण्याची सोय तर आहे इथं, पण मधमाशांनी बघा भरली पूर्ण. मधमाशा सगळ्या बसलेली इथं. हे का, सगळ्या मधमाशा आहे तिकडं. इकडे एक मंदिर आहे. 1 2 3 बरोबर 20 पायऱ्या आहेत. आणि इथं काय लिहिलंय बघा, महिलांना प्रवेश नाही. नॉर्मली लोक पायऱ्या नाही मोजत. आम्ही मोजून पायऱ्या आल्या आहे. आणि त्या पण 20. आणि लक्षात राहील तुम्हाला, नेहमी पायऱ्या मोजायच्या. हे बघा, कमानीवर मोर केले आपण. मगाशी लक्षच दिलं नाही. भारी दिसत आहेत मोर. हे का नाही समीर? मोर बाहेर दिसतात ना. मोर बाहेर दिसत आहे. चला, असं जिवंत असल्यासारखं रिअल वाटतं इथे. हां, रिअल असल्यासारखे दिसत आहे. आर्टिस्टला सलाम समीरकडून. सलाम ब्रो, सलाम. आर्टिस्टला सलाम दिलेला आहे समीरनं, ज्याने हे मोर बनवले त्याला. बघायचं असेल तर तिकडे कॅमेरा फिरवा. हे बघा, ऑटोमॅटिक तुम्हाला खाली पोल्युशन बघा किती आहे. पुण्यातलं पोल्युशन बघा. पिंपरी चिंचवड, पुणे पूर्ण. आता दुपारच्या 1:30 वाजलेले आहेत, 1-1:30, तरी पण एवढं पोल्युशन आहे बघा. आणि का म्हणून लोकांना शहरात राहायचं आहे. मला तर इथे मोकळी जागा बघायला मिळतच नाही. शहरात राहायची मजबुरी आहे रे. पैशासाठी जीवनाचा नाश करतात लोक. हां, लागते तेवढेच पैसे कवा. आणि आनंदी राहा, जीवनाचा आनंद घ्या. हे बघा मंदिर. नाही की पैशाचा आणि संपत्तीचा.
मित्रांनो समीरला नारळ सोलायचं काम आलेलं आहे. वाटतं तितकं सोपं नाही आहे. पण प्रयत्न चालू आहे. पण धूळ सगळा उडवला. माझ्या ताकदीचे प्रदर्शन चालू आहे. समीरचे ताकदीचे प्रदर्शन यू सध्या समीरच्या हाते समीरच्या हाते नारळ फोडायचा आता. नारळमध्ये आता पाणी आहे. तुझ्या ताई बसले होते त्यांनी नारळ दिलाय फोडायला समीरला. हे देवा समीरची इच्छा आता पूर्ण झालीच पाहिजे देवा. झालीच पाहिजे. हा फोड नारळ फोड चल. कसं फोडायचं असतं रे? पुढे 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 हा कोणत्या बाजूने? हा तिकडे इथून हा असं हा, असं, तसं. असं अरे ह्याला नारळ फोडायला हा तसा हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल हा फोड. पाणी घे न थोडं. हो घे पाणी. ते नारळ घ्यायला लागते नारळ सोड पाणी. समीरला हे पण शिकवायला लागते बघा. तू कधी नारळ फोडलं नाही रे. हा बस 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 हा फोड. पाण्याचा वापर जपून करा. फोड एका दणक्यात फुटला पाहिजे फक्त. जय बजरंगबली. हा जय बजरंगबली. जय बजरंगबली. जीवनाचा शुभारंभ नारळ फोडून. तर मला थोडंसं खरं सांग खरं आयुष्यातला पहिला फोडतेस का? आयुष्यात कुठंच नाही फोडला नारळ तू. फोड चल. एका शॉट मध्ये फुटला पाहिजे. बघू. हा एवढं पण असं घाबरवू नको रे मला. हा जय बजरंगबली. अगोदरच भीती वाटायला लागली. अगं ते एका दणक्यात फुटला पाहिजे म्हणतोय. हा हा फुटलेला आहे. फुटलेला आहे. म्हणजे मंदिरात नारळ फोडाय परवानगी नाही. नारळ फोडायसाठी तुम्हाला परत बाहेर यायला लागते. यावं लागते आणि नारळ फोडून मग आतमध्ये मंदिरामध्ये ठेवायचा. ठेवायचे असते. चलो जा ठेव जा. मंदिराचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे खाली खोबरं खाऊन. खोबरं नारळ फोडून खोबरं खाल्ले चाललेलं आहे खाली. हो. आणि तिथं शांत वातावरण आहे. आला तर कधी तिथं 10-15 मिनटं जरी बसला तरी भारी वाटते. शांत खूप शांत वातावरण आहे. समीरला तिथं बसून थोडं मोटिवेशन सुचलेलं आहे. बघू समीर काय आपल्याला ऐकवते बघा. तुम्हाला एक कविता ऐकवत आहे. हां कवितेचे नाव आहे की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हां तो अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है कहते हैं कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती. हो हो कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हाँ. नन्ही सी चींटी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पर सौभाग्य फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना कभी ना करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार कभी नहीं हार होती. नहीं होती. ओहो चांगला आहे. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. हम्म. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. वा 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 एक नंबर झाले. एक नंबर भाई कविता. एक नंबर. हे बघा समीरची कविता मस्त पैकी. कसं वाटलं मित्रांनो सांगा. कविता समीरची एक नंबर रिव्ह्यू कमेंट मध्ये रिव्ह्यू द्या आता याचा. मला तर येत नाही पण मी माझ्या परीने ट्राय करण्याचा प्रयत्न केला. नाही चांगली आहे कविता चांगली होती. हे तर म्हणजे ऐकली होती पण त्यांची कविता. लई दिवसानं ऐकल्याबद्दल समीरचा धन्यवाद. किती किलोमीटर अजून? अरे 15 मिनिट लागले. 10-15 मिनिटं तर लागतील. किती किलोमीटर अजून? किलोमीटर नाही जवळच आहे जवळच इथं. आहे जवळच आहे. खूप साडे आहे का आता? नाही चढाई आता एवढीच आहे इथपर्यंत. एवढंच आहे तिथून मग. सपाटच आहे. क्लिअर ना? हा माझं वजन खूप आहे ना म्हणून. नाही नाही काय नाही होत. आरामशीर चढतो. हा लय काही नाही अवघड नाही. ते होते रे माझ्याकडे. तर बघा मित्रांनो आता आपल्याला 2 वाट सुरू म्हणा तुम्ही किंवा ट्रेकर्स म्हणा 2 भेटले आणि त्यांनी विचारले इथून किती वर आहे. आत्ताच आपण खाली आलो त्यानं सांगितलं फक्त 5 ते 10 मिनटं 10 मिनटाच्या अंतरावर आहे. आणि आम्ही त्यांना रस्ता पण दाखवला आहे. रस्ता तर दाखवायची गरज नाही. रस्ता दाखवायची गरज नाही. रस्ता तर सरळच आहे. मोटिवेशन आणि त्यात म्हणजे चांगली गोष्ट ही आहे की आम्ही त्यांना हिंमत दिली. हिंमत हिंमत दिली. खचलेले होते. हां ते म्हणत होते म्हणजे आता असं शक्य म्हणाय होणार नको नाही पण चढायला. ते बोलत होते त्यांचं वजन जास्त आहे आणि त्यामुळे मला जमणार नाही. पण आम्ही बोललो असं काही नाही असं जवळ काही आहे जाऊ अवघड शकताय. नाहीये. तुम्ही हां. करू शकता.
समीरचं मोटिवेशन ऐकून त्यांनी बोलले आता तर जाणारच. हाँ, म्हणून म्हटलंय की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने करने वालों वालों की की कभी कभी हार हार नहीं नहीं होती. एक बात मन में पक्की बिठा लेना. ना संघर्ष ना तकलीफ है हाँ, तो क्या मजा है जीने जीने में. में हाँ. बड़े बड़े भी तूफान, बड़े बड़े भी तूफान ढल जाते हैं जब आग लगती है सीने में. वाह, जब वाह, आग वाह. लगती है सीने में. चला मित्रांनो, तरी जाऊ आपण मित्रांनो खाली. आज पुरतं इतकंच मोटिवेशन. तर आलेलो आहे खाली आम्ही पूर्ण आता ट्रेक उतरून आलेलो आहे खाली. बघा खाली चालू आहे, खाली चाललंय लगीन आणि गाण्याचा आवाज येतोय फुलवर. समीर बघा समीरचा चालू आहे डान्स. तर मित्रांनो चौराईचा ट्रॅक संपल्यानंतर आम्ही चालू होतो घरी. पण जाता जाता मॅपवर बघितल्यावर आम्हाला हे बेदला गणपती मंदिर भेटलं. मॅपवर दिसलं, म्हणलं बघू चला काय आहे. तर आलेलो आहे आम्ही बिर्ला गणपती मंदिरसाठी, मी आणि समीर. हे बघा इथं आहे खाली पार्किंग, टू व्हीलर आणि फोर व्हीलरची पार्किंग आहे. असा थोडा पायऱ्या आहेत. दमला समीर एवढ्याच पायऱ्या चढून, आहे ना समीर? दमलास का नाही सांग? स्ट्रॉंग माणूस आहे, कशाला जमणार नाही. मग चल पटपट माझ्या मागं मागं. काय तरी आलो तरी. चांगलं चप्पल स्टँड तर बनवले इथं. तर मित्रांनो बघा हे आहे आपले बिर्ला गणेश मंदिर आणि आपण आलेलो आहे तिथनं खाली. सर आता चाललेलो आहे मी रेल्वे स्टेशनला. ते पायी पायी. तेही पायी पायी इथून आहे. द रेल्वे स्टेशन इज ॲट 4 किलोमीटर फ्रॉम हेअर. सो वी आर गोइंग टू रेल्वे स्टेशन अँड गोइंग टू शिवाजीनगर बाय रेल्वे. आणि आता ह्या ब्लॉगचा शेवट आपण इथंच करूया. मस्त चांगलं प्लेस आहे, फिरायला यायचं असेल तर येऊ शकताय तुम्ही. वन डे म्हणू शकताय, वन डे ट्रिप म्हणू शकताय तुम्ही. ट्रेकिंग. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय बाय. नमस्कार मित्रांनो, बाय बाय.